होस्ट पूजा घाणेकर कुवारे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा काही महिन्यानंतर आपण यूट्यूबवरती आलेलो आहोत आणि याचं निमित्त आहे गावाला जायचं आहे कोकणामध्ये. लग्नाच्या आधी पण 1 वर्षाआधीच प्रवास केला होता एसटीने, त्याच्यानंतर आता परत 2-3 वर्षानंतर एस टीचा प्रवास चालला आहे. थोडं फंबल मारत आहे. ठीक आहे, चालेल, दाखवते तुम्हाला. आणि खूपच जास्त गरम होतं गाईज, म्हणजे खूपच जास्त काय सांगू. आणि आम्ही एकतर 2च सीट बुक केल्या आहेत आणि पप्पांची सीट ॲक्च्युली ही नव्हती येणार पहिला, नंतर अचानक ठरलं हिचं येणं. सो बघूया. खूप ट्रॅफिक आहे आणि गरम पण खूप होत आहे. तर आपण डायरेक्ट उद्या भेटूया, कारण की आता मला ठरवायला लागलं आहे. मी गोळी नाही घेतली, पिशवी पण नाही. तर आपण उद्या सकाळी भेटूया. आपण जास्त वेळ नाही भेटू शकत आता. बाय. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. सो गाईज, आम्ही लोक सावळला क्रॉस केला आहे. खूप भयंकर थंडी आहे गावाला. मी व्हिडिओ चालू होती करणार. आम्ही जेव्हा देऊळला किंवा संकेश्वरला उतरणार होतो ना, तेव्हा व्हिडिओ चालू करणार होते मी, पण मला नाही राहवलं. मी उठली, सो मी म्हटलं आता चालू करूया थोडे व्हिडिओ. याचा नजारा दाखवूयात तुम्हाला. म्हणजे पूर्णतः धुकं पसरलेला आहे बाहेर. हे बघा, आणि एवढं गार वाटतंय. असं बोलणारच नाही होत की आम्ही आता उन्हाळ्यामध्ये आलोय गावाला. मे महिना मस्त ना. लोकांनी खिडकी पण बंद केली. माय गॉड, थंड थंड थंड, एकदम थंड. हो दे, चलो संकेश्वरला जाऊन भेटूया. सो गाईज, आम्ही आता बुरबीला उतरलो आहे, कारण की नाही आम्ही संकेश्वरला उतरलो, कंटिन्यू केली तीच एस टी. बुरबीला उतरून रिक्षा पकडली आहे आता. कसं झालं, कधी घरी पोचलो की खूप झोप येते आम्हाला, म्हणजे डोळे बंद होतात आणि झोप येते. झोपलात तरी आणि तुला काय भूक पण लागली. भूक लागले. एका सीट 2 सीटवर आम्ही 3 जण बसून आलोय. पाऊस पडलाय, भरपूर पाऊस पडलाय का. आता आपण सायले गावात एंटर करणार आहे. सायले गावाचा गेट दिसत असेल, भारत नसा तिकडनं. सायल्यात आलोय. एक आता 5 मिनिटात घरी पोचू आपण. झालंय, कधी घरी पोचतोय आम्ही, कारण की खूपच थकलोय, खूपच. गाडी खूप फिरवून पण आणले, खूप लेट पण झालंय. एवढे ह्याच्या आधीच खूप आधी आम्ही घरी पोचायला पाहिजे होतं खरं म्हणजे, पण नाही पोचलो. 5 मिनिटात पोचलो. गाईज, आम्ही घरी पोचलोय. मग अशी आम्ही ह्या पिल्ली चिल्लीला भेटण्यामध्ये लॉक करायला मी विसरून गेली. हे पिल्ली चिल्ली भेटलेत, जी आमची भाकरी भाजते. हे बघा, ओपन ओपन ओपन. आमच्याकडे सगळे इंग्लिश मीडियम. ओपन. कोको मिलन. अच्छा, कोको मिलन. कोको खाऊ खायचंय, पण कोको मिलन बघायचंय. सो आम्ही आता भुर्जीची पण तयारी केलेली आहे. आपण झाले ऑलमोस्ट, आम्ही विसरून गेली बनवायला. बनानाला हात लावायचे. चप्पल काढ. जेवण वगैरे झाली आहेत आता बनवून. आता ह्यांची काहीतरी मजा चालली आहे बघा. इथे फक्त बनानाला हात लावायचा आहे. तोडायचंय. आमची नाही आहे ती खेळ, आमची केळी नाही आहेत ती. हॅलो गाईज, दुपार वाजली आहे, म्हणजे दुपार हॅलो गाईज, दुपार झाली, 1 वाजलाय. दुपार वाजली आहे, फंब झालं. आणि आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे, सगळे आमची कामं झाली आहेत. मग अशी एक आम्ही काम केलं, ते तुम्हाला दाखवायचं राहिलं. आता ह्या लोकांचं जर असं नेलपेंटचं वगैरे काम चालू आहे, तर मी तुम्हाला दाखवते. थोडा अंधार आहे, दिसेल 2च मिनटं. आम्ही इथे पन्ह बनवण्यासाठी कैऱ्या कापून उकडवायला टाकलेल्या आहे. त्या उकडतील, मग आम्ही पन्ह बनवू. त्यासाठी काही साहित्य आहे
ते आम्हाला लागणार आहे, ते आम्ही जाऊन आणू दुकानातून, ते कोणाला न सांगता. चला दुकानावर जाताना भेटू. बाय बाय. 5 hours later. गाईज आम्ही दुपारी झोपलो होतो आणि आम्ही मगाशी दुकानात पण जाऊन आलो, पण आम्ही लोक नाही व्हिडिओ काढू शकलो कारण की आम्ही 3 जण गेलेलो. सो मला एका हाताने नसतं जमलं व्हिडिओ काढायला. तर सध्या आराम चाललाय घरामध्ये. बघूया आता कुठे संध्याकाळी तर हळद काढणी आहे वरती, तर तिकडे जायचं आहे वरती आम्हाला. सध्या तरी आम्ही आरामच करतोय, रिलॅक्स चालला, रिलॅक्स. गावी येऊन जे करायला पाहिजे ते करतोय, निवांत बसलोय. आमची युट्यूब लाईनची गाइडलाइन है, नांगड़ा पोरगा नहीं दिखवायचा इसे. यूट्यूब की गाइडलाइन, नंगा पुंगा नहीं दिखाना चाहिए इधर, ऐसे है इधर. देखो ऊपर का दिखा सकते हैं तुमको ऐसे, बट ये नंगा पुंगा है, तुम नहीं जा सकते. आमची दादाच्या घराची घरभरणी आहे, तर इथं सगळी जेवणाची तयारी चालू आहे. काढू कारण इथं जेवण काय ये पंक्तीला बसलंय. नाही येतोय आम्ही, येतोय सगळेजण.